नाही राहशील का? कशी कशी झाली अगोदर. उठ आणि गोदड्या काढ. शेवटी कोण म्हटलंय? शाळेची कपडे गाड्या घालून नाही ठेवतायत का ग? तुमची ती वापरायची कपडे वगैरे पिऊ असं कसं ग तू? वापरायचे कपडे नाही पण ते ड्रेस आहे ना नवा तू कपाटात द्यायचं ठेवतो दोघींच. ते फ्रॉकी त्या ठेवा नंतर ती हे करावा नंतर नीट ठेवा ना असं जुळून. मी कसं ठेवते? आजी शेवटी उशिरा उठत नाही गोदड्या काढायचा असा नियम पिऊनी काढलाय. म्हणते मला काल का नाही सांगितलं. तर दूध तापत भात झालाय. मटकी शिजली. आता मटकीला मी फोडणी देते म्हणजे कालवण करते. मटकी शिजवून ठेवली. फ्रीज शिरते. चहा गरम करायला ठेवलाय. हे बघा चहा झालाय. पुन्हा स्वयंपाक सकाळ सकाळचा. म्हणजे दिदाला जास्त गेली तरी डब्याच्या आदला बदली नाही बरं आहे. अगं त्याच्यात हे होईन दिदा ती भेळ भिजल घट्ट होईन. आज दिल्या मिसळ आणि चपाती है ना. मिसळ चपाती देऊ का खायला? चल मी डोकं विसरायचे नका हो संपली तेवढीच ठेवली होती त्यांच्यासाठी. टोपलं जात आज चपात्यात पीठच नव्हतं. थोडस त्यांच्या चपात्या झाल्या. मग काय पुरीनं आंघोळ्या घातल्यात वगैरे. आंघोळ करायची. गाठ्याचं पाणी तापत नाही अजिबात तसंच राहिले. घर झाडून नाही काढलं. दिवाण आवरायचे. मी तर रात्रीच आवरून ठेवलं होतं तरी शर्ट पडलाच धुवायला. चल आता डोकं विसरायचं. मग यांना शाळेत धुतलेला आहे शर्ट. शर्ट म्हणतो धू शर्ट धुतलेलाच आहे बाई. रात्रीचा पसारा वगैरे आवरून ठेवला होता. शर्ट धुतलेला आहे बाई. दिवाण मग तो सकाळ असा चांगला राहतो. असं कपाट सुद्धा ते त्यांच्या आल्यात काही ना काही कागद कुगद येतच. आणि बॉक्स बनवलं ना. कसं बनवलं याचा एक व्हिडिओ बनवू बरं का आपण. काय हरवलं ग बाई तुझं? पिशीत पिशी. अगो बाई पिशीत पिशी.